आजच्या या व्लॉगमध्ये आपण पुण्याच्या अशा एका ठिकाणी आलो आहोत जिथे पाऊल टाकताच फक्त सुगंध नाही तर थेट इतिहास अनुभवायला मिळतो. कारण हे ठिकाण केवळ एक दुकान नसून पुण्याच्या वारशाचा जिवंत भाग आहे. आणि या ठिकाणाचं नाव आहे दामोदरदास भगवानदास सुगंधी. ह्या दुकानाची सुरुवात 1872 साली झाली आहे. म्हणजेच पेशवाई काळाच्या शेवटच्या टप्प्याला उभं असलेलं हे ठिकाण त्या काळातील पुण्याच्या सांस्कृतिक आणि राजकीय वातावरणाशी थेट जोडलेलं आहे. आणि तेव्हा इथून तयार होणाऱ्या अगरबत्त्यांचा आणि अत्तरचा सुगंध पुण्यातील अनेक हेरिटेज वाड्यांमध्ये तसेच राजदरबारांमध्ये दरवळत असे. तीच परंपरा आणि आठवण आजही जपली जाते. पुण्याच्या गजबजलेल्या बाजारपेठेत आजूबाजूला सतत बदलत असलेल्या दुकानांमध्ये मॉडर्न साईनबोर्ड्स आणि फास्ट लाईफच्या गडबडीतही हे ठिकाण मात्र आजही जुन्या काळाची आठवण करून देत उभं आहे. कारण जरी अलीकडे काही प्रमाणात रेनोव्हेशन झालेलं असलं तरी ते रेनोव्हेशन नव्या स्वरूपात बदल घडवण्यासाठी नाही तर जे काही आवश्यक होतं ते जतन करण्यासाठी आणि मूळ रचना टिकवण्यासाठीच करण्यात आलं आहे. त्यामुळे आजही इथे प्रवेश करताच जुन्या वाड्यांची रचना, काचेच्या दिव्यांचा मृदू प्रकाश, लाकडी पोत आणि त्या काळातील स्थापत्याची ऊब सहज जाणवते. दामोदरदास भगवानदास सुगंधी हे केवळ अत्तर किंवा अगरबत्त्यांचं दुकान नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या उत्तम व्यावसायिक परंपरांचं उदाहरण आहे. जिथे काळानुसार काही बदल स्वीकारले गेले असले तरी व्यवसायाचा मुख्य गाभा, मूल्य आणि प्रामाणिकपणा आजही तसाच जपलेला आहे. आणि म्हणूनच इथे येताना असं वाटतं की आपण थेट पेशवाई काळात प्रवेश केलाय. इथे तयार होणाऱ्या अत्तरांमध्ये सोनटक्का, बकुळ, हिरवा चाफा, सोनचाफा, कस्तुरी यांसारखे पारंपरिक सुगंध आजही उपलब्ध आहेत. तर अगरबत्त्यांमध्ये कस्तुरी अंबरनाथ, राजदरबार, चंदन, गुलाब, केवडा, मोगरा तसेच उदबत्त्यांचा मोठा संग्रह पाहायला मिळतो. आणि विशेष म्हणजे या सर्व अगरबत्त्या पूर्णपणे रसायनमुक्त आहेत. कोणत्याही तीव्र किंवा घातक रसायनांशिवाय तयार केल्या जातात, ज्यामुळे त्या दैनंदिन घरगुती वापरासाठी सुरक्षित असून आरोग्याला कोणताही त्रास न देता वापरता येतात. या ठिकाणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे जतन करून ठेवलेला जुना पत्रव्यवहार, ज्यामध्ये 1920च्या दशकातील आणि त्याही आधीचे काही पत्र आजही सुरक्षित ठेवलेले आहेत. आणि ते पत्र पाहताना असं वाटतं की इतिहास एखाद्या संग्रहालयात नाही तर आजच्या वर्तमानातच आपल्या समोर उभा आहे. कारण त्या कागदांमधून त्या काळातील व्यवहार, भाषा आणि समाज जीवन स्पष्टपणे दिसून येतं. इथे काम करणारी माणसं, ज्यांचा मृदू स्वभाव, शांत संवाद आणि सुगंधांबद्दलचं सखोल ज्ञान, हे सगळं मिळून हा अनुभव अधिकच मंत्रमुग्ध करणारा बनवतो. कारण अत्तर किंवा अगरबत्ती निवडणं इथे केवळ खरेदी राहत नाही तर एक संवाद, एक अनुभव आणि एक आठवण बनते. आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये जिथे सगळं क्षणभंगूर होत चाललंय तिथे दामोदरदास भगवानदास सुगंधी सारखी ठिकाणं आपल्याला थांबायला शिकवतात, अनुभवायला शिकवतात आणि हे आठवण करून देतात की काही गोष्टी काळाच्या पलीकडे टिकून राहतात. कारण त्यामागे परंपरा, प्रामाणिकपणा आणि जपणूक असते. पुणे शहर आजही जिवंत आहे कारण इथे अजूनही अशा जागा शिल्लक आहेत ज्या काळाच्या पुढे धावण्याऐवजी काळाला आपल्या सोबत चालायला लावतात. आणि दामोदरदास भगवानदास सुगंधी हे त्याचं एक सुंदर उदाहरण आहे, जिथे सुगंधाच्या माध्यमातून इतिहास आजही श्वास घेतो. आणि जर तुम्हाला अशाच पुण्यातल्या वारशाच्या, इतिहासाच्या आणि जपून ठेवलेल्या खजिन्यांच्या कथा जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या प्रत्येक पुणेप्रेमी व्यक्तीपर्यंत शेअर करा. कारण आपल्या शहराचा वारसा जपणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि अशा कथा जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचतील तितकंच पुणे जास्त जिवंत राहील.